तुम्हीच सगळ्या मीडियाने बातमी छापली, मी छापली काय की गौतमी पाटील गाडीत होत्या अशा गाडीने एका रिक्षावाल्याला टक्कर मारली, काय म्हणून आपण उडवलं आणि तो रिक्षावाला सिरियस आहे का? आता दिवसभर त्याचं खूप तुम्ही सोशल मीडियात चालवलं की तुला कोणी पकडणार आहे की नाही, ह्या होणार. संध्याकाळी मी माझ्या आमदार कार्यालयात बसलो असताना त्या रिक्षावालीची मुलगी येऊन नायमुखून रडायला लागली. पण मी म्हटलं की कोण डीसीपी लावा, आणि मी डीसीपीला असं म्हटलं गौतमी पाटील असं कोणी असो तुम्ही केस दाखल करा. ते म्हणाले की गौतमी पाटीलांनी मान्य केलं की मी नव्हते, गाडी माझी होती, त्या रिक्षावाल्याचा सगळा खर्च मी करेन, तेवढं मागे लावून करून घ्या, संपला विषय. रोहित पवारला काय काम धंदा आहे, नेता व्हायला लागला, जरा तरी स्वतःची पद सांभाळून राहिली बाबा. काय म्हणाला मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही. निलेश ड्रायव्हर विषयामध्ये मी काय केलं ते काय जाहीरपणे सांगू काय? आपोआप लुकआउटची ऑर्डर निघाली का? यांना प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय, आम्हाला नाही सवय. सांगलीमध्ये शरद तेव्हा ती मुलगी त्या रिक्षावाल्याची, माझे वडील सिरियस आहे पण अजूनही केस दाखल होत नाही, पळून गेलेलं होतं, तशी गाडी तरी पकडली आहे. मी डीसीपीला असं म्हटलं की या मुलीच्या वडिलांचा सगळा खर्च तरी करावा.